तुम्हाला हे माहिती आहे का की पालक म्हणून तुम्ही तुमच्या लहान किंवा मोठ्या मुलांच्या ज्या काही समस्या प्रॉब्लेम्स फेस करत असता त्यांचं मुख्य मूळ असतं तुमच्यातला आणि मुलांमधला मनमोकळ्या संवादाचा अभाव. आणि ह्या प्रॉब्लेम्सची बीज अगदी लहानपणापासून मुलांच्या मनात रोवली गेली असतात. आता मला माहितीये काही पालक मनामध्ये नक्की असं म्हणत असतील की मॅडम आज हे तुम्ही काय नवीन चालू केलं, हे काय बोलताय तुम्ही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की माझा मुलगा आता 10वीत आहे, तो अभ्यास करत नाही, सतत मोबाईलवर असतो, पण त्याच्या ह्या समस्येचं बीज अगदी लहानपणापासून त्याच्या मनात रोवलं गेलंय. पण माझा हा मुलगा 4थी-5वीत असताना मोबाईलला तर हातही लावायचा नाही. काही बोलता तुम्ही असं म्हणून आजचा हा व्हिडिओ अजिबात अर्धवट सोडून जाऊ नका, कारण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक असा प्रसंग की ज्यातून तुम्हाला नक्की कळेल पालक आणि मुलं ह्यांच्यामध्ये संवाद किती महत्वाचा असतो तो. आणि मी ज्या काही टिप्स शेवटी सांगणार आहे त्या जर तुम्ही 1 महिना फॉलो केल्या तर तुमची मोठी मुलं काय तर लहान मुलंही इतकी बदलतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. समोरचं नोटिफिकेशनचं बटनही दाबायला विसरू नका. चला तर बघूया आजच्या ह्या प्रसंगाकडे. हा प्रसंग तुम्ही अगदी थोडाही मिस न करता शेवटपर्यंत बघा, कारण हा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. 4थीतील प्रिया, तिची आई आणि प्रियाच्या हातात असणारी कळकट्ट मळकट्ट अशी घाणेरडी बाहुली अशा 3घी जणी माझ्या क्लिनिकमध्ये बसल्या होत्या. बोलायला सुरुवात करण्याच्या आधीच प्रियाच्या आईने प्रियाच्या हातातली ती बाहुली जवळजवळ खेचून घेतली आणि दाणकन माझ्या समोर माझ्या टेबलवर आदळली आणि मला म्हणाली, बघा ना मॅडम, ही घाणेरडी मळकट बाहुली प्रियाला सतत सोबत हवी असते. अगदी जेवताना, खाताना, झोपताना, इतकंच काय पण वॉशरूमला जातानाही प्रिया हिला 1 मिनिटही सोडत नाही. आणि काल तर ना प्रियाने कहरच केला. असं म्हणून प्रियाची आई एखादा गंभीर प्रसंग मला सांगणार होती त्याच्या आधी माझी नजर प्रियाकडे वळली, कारण प्रियाच्या आईने जोरात आपटलेली ती बाहुली प्रियाने अगदी अलगद उचलून घेतली आणि आईला म्हणाली, मम्मी ही बाहुली घाणेरडी आणि मळकट अजिबात नाहीये हं, आणि बाहुली बाहुली काय म्हणतेस, ही माझी लाडकी मिनी आहे. प्रियाकडे थोडंही लक्ष न देता प्रियाच्या आईने मला गंभीर प्रसंग सांगायला सुरुवात केली. तो असा होता की काल प्रियाची आई ऑफिसमध्ये भयंकर कामात बिझी असताना प्रियाच्या क्लास टीचरचा आईला फोन आला एक कंप्लेंट करण्यासाठी की प्रिया आज शाळेमध्ये तिची ही घाणेरडी बाहुली घेऊन गेली होती. ते ऐकून तर प्रियाची आई खूप चिडली, कारण आधीच ती त्या बाहुलीला वैतागली होती आणि म्हणून घरी आल्या आल्या तिने ती बाहुली प्रियापासून खेचून घेऊन फेकून द्यायचा प्रयत्न केला. ते बघून प्रियाने रडून रडून इतका गोंधळ घातला की प्रिया रडता रडता पूर्ण लाल लाल झाली. तिचा श्वास अडकला आणि शेवटी प्रियाला श्वासही घेता येत नव्हता आणि रडताही येत नव्हतं. प्रियाची ही अवस्था बघून प्रियाची आई घाबरली आणि तिला नक्कीच कळलं की हे प्रकरण काहीतरी साधं नाही, वेगळं आहे. आणि त्यामुळे आज प्रियाच्या आईने माझ्याकडे प्रियाला घेऊन यायचं ठरवलं होतं. प्रियाच्या आईने मला निक्षून सांगितलं की मॅडम, ह्या बाहुलीची कटकट आमच्या घरातून कायमची आणि ही मिनी प्रियाच्या आयुष्यातून कायमची घालवून टाका आणि आम्हाला संकटातून मोकळं करा. तसं लहान मुलांना बोलतं करणं खूप कठीण असतं, पण मी काउन्सिलिंगला सुरुवात करताना एक गोष्ट केली की प्रियाला काउन्सिलिंगला येताना तिच्या लाडक्या मिनीला सोबत घेऊन यायची परवानगी दिली आणि 2-3 सिटिंग मध्येच प्रिया माझ्याशी मनमोकळं बोलायला लागली. पण प्रियाने सांगितलेली ती हकीकत ऐकून मात्र मी पूर्णपणे हादरून गेले. प्रियाने सांगितलेली गोष्ट थोडक्यात अशी होती की प्रियाचे आई बाबा म्हणजे मम्मी पप्पा दिवसभर कामाला असायचे, अगदी सकाळी जे जायचे ते रात्री यायचे. प्रियासाठी घरामध्ये एक 12 तासाची बाई ठेवली होती जी कंटिन्युअस मोबाईलमध्ये आणि घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायची. तिला प्रियाशी बोलण्यात ना इंटरेस्ट होता आणि ना वेळ होता, त्याच्यामुळे प्रिया दिवसभर एकटी असायची. आणि अशा वेळेला प्रियाला साथ द्यायची ती तिची लाडकी मिनी. शाळेतल्या गमती जमती, मित्रमैत्रिणींबरोबर होणाऱ्या सगळ्या गोष्टी प्रिया ह्या मिनी बरोबर शेअर करायची. प्रियाला घरात एकटं वाटू नये म्हणून तिच्या मम्मी पप्पांनी खूप काळजी घेतली होती आणि प्रियाला वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावले होते. ड्रॉइंग क्लास, डान्स क्लास, कराटे क्लास, मॅथ्स अबॅकस क्लास. पण ह्यातले अर्धे अधिक क्लासेस प्रियाला आवडत नव्हते. दुसऱ्या सिटिंग मध्ये प्रियाने माझ्याशी एक किस्सा शेअर केला.
ती मला म्हणाली, काकी माझ्या ट्युशन टीचरना मला अजिबात आवडत नाही, ती खूप स्ट्रिक्ट आहे, ती मला मारते, ओरडते आणि मला मॅथचं एखादं सम आलं नाही ना तर मला सांगते थांब तुला बाथरूम मध्येच कोंडून ठेवते. अशा वेळेला मला खूप भीती वाटते, खूप रडायला येतं आणि मग मी घरी आले ना की ह्या मिनीला धरते आणि घट्ट धरून खूप रडते. साहजिकच मी प्रियाला प्रश्न केला, अगं इतकी गंभीर गोष्ट तू तुझ्या मम्मी पप्पांना का नाही सांगत? तेव्हा प्रिया मला म्हणाली, काकी मी माझ्या मम्मी पप्पांना ही गोष्ट सांगायचा खूप वेळा प्रयत्न केला, पण माझे मम्मी पप्पा मला म्हणतात तूच वेड्यासारखी वागत असणार, तू अभ्यास करत नसेल ना म्हणून ती ट्युशन टीचर तुला मारते, चूक तुझीच असणार. मी खरं सांगू का काकी, माझ्या मम्मी पप्पांना माझ्याकडे बघायला, माझ्याशी बोलायला अजिबात वेळ नसतो. त्यावेळेला सावधपणे त्या मिनीकडे बोट दाखवत मी प्रियाला म्हटलं, अगं प्रिया, ही मिनी तरी तुझ्याशी कुठे बोलते ग मग? त्याच्यावर प्रियाने मला जे उत्तर दिलं ते तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका, कारण हे उत्तर आपल्याला खूप काही शिकवून जाणार आहे. प्रिया मला म्हणाली, हो काकी, ही मिनी ना माझ्याशी एक शब्द बोलत नाही, पण बोलत नसली ना तरी मी जे काही सांगते ती एकदम शांतपणे अगदी चुपचापपणे ऐकून तर घेते. माझी मिनी मला असं नाही म्हणत तू वेडी आहेस, तूच खोटारडी आहेस, तूच काहीतरी केलं असशील, किंवा मला ते असंही नाही म्हणत काहीतरी बडबड करू नकोस, जा तिकडे, मला वेळ नाही अजिबात. माझी मिनी माझी प्रत्येक गोष्ट अगदी शांतपणे ऐकून घेते आणि म्हणूनच माझी ही मिनी मला खूप आवडते. प्रियाच्या या उत्तरावर माझं बोलणं पूर्णपणे खुंटलं होतं. मिनी हे प्रियाचं एक असं सर्वस्व होतं की जिथे ती तिच्या मनातल्या सगळ्या भावनांना मोकळी वाट करून देत होती. आणि अशी घरातला एकमेव आधार असणारी प्रियाची लाडकी मिनी प्रियाची आई टाकून द्यायला निघाली होती. मग त्या प्रियाने तरी काय करावं? जेव्हा प्रियाच्या आईला ही वस्तुस्थिती मी सांगितली तेव्हा प्रियाची आई ही खूप शॉक झाली होती. तिने मला विचारलं, मॅडम आता मी काय करू? त्यावेळेला माझ्याकडे एकच उत्तर होतं की प्रियाच्या आयुष्यातली मिनीची जागा तुम्ही मिळवण्याचा कसून प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्ही प्रियाशी बोला, प्रियाला वेळ द्या, प्रियाशी संवाद साधा, प्रियाला समजून घ्या. खरं तर प्रिया इतकीच काउन्सिलिंगची गरज किंवा प्रियापेक्षा जास्त काउन्सिलिंगची गरज प्रियाच्या आईला होती. थांबा, व्हिडिओ सोडून निघून जाऊ नका, विचार करा आपल्या मुलांवर. आपल्या भावना ह्या निर्जीव वस्तूंशी शेअर करण्याची वेळ काय हवी? ह्याला कारण आहे पैसा आणि पोट. ह्याच्या मागे पळता पळता वेळेच्या अभावी तुटत चाललेला मुलं आणि पालक ह्यांच्यामधला संवाद. ह्याच्यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर हाही खूप मोठा मुद्दा आहे. संवादाच्या अभावी तुटत चाललेलं, सुकलेलं हे मुलांच्या बरोबरचं तुमचं नातं जर परत तुम्हाला हिरवगार करायचं असेल तर मी सांगते त्या 5 टिप्स अगदी शांतपणे काळजीपूर्वक ऐका, 1 महिना फॉलो करा आणि तुमच्या मुलांमध्ये होणारे बदल तुम्हीच बघा. सर्वात पहिली गोष्ट, महत्वाची गोष्ट, मुलांना वेळ द्या. तुम्ही कितीही बिझी असलात तरी. मुलं घरी एकटी राहतात, खूप कटकट करतात, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावण्याकडे पालकांचा कल असतो. मुलांना क्लासेस जरूर लावा, पण त्यांची एक प्रकारची ग्रोथ होण्यासाठी आणि मुलांची आवड निवड लक्षात घेऊन तुमच्या मागची कटकट सोडवण्यासाठी मुलांना क्लासेस अजिबात लावू नका. त्यापेक्षा तो वेळ मुलांबरोबर घालवा. ही गोष्ट मी स्वतः बघितलेली आहे की आई बाबांना फोनवर बोलायचं असतं किंवा काहीतरी महत्वाचं काम करायचं असतं, मुलांचं रडणं थांबत नसतं, म्हणून आई बाबा मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतात, लॅपटॉप देतात किंवा अनेकदा टीव्हीवर कार्टून लावून दिलं जातं. आणि अशा वेळेला मोठ्या कौतुकाने सांगितलंय जातं की आमच्या राणीला ना मोबाईल मधलं सगळं कळतं, बघा बघा आमचा बंड्या कसा कार्टून लावून दिल्यावर शांत बसलाय तो. आपल्या मागची मुलांची कटकट जावी, आपल्याला वेळ मिळावा म्हणून लहानपणी जी गॅजेट्स पालक मुलांच्या हातात देतात तीच गॅजेट्स मोठेपणी मुलांचं वेड बनून जेव्हा पालकांच्या डोक्यावर थैमान घालायला लागतात ना तेव्हा पालक म्हणून तुम्ही हतबल होता. आणि म्हणूनच अशा कोणत्याही घाणेरड्या सवयी चुकूनही मुलांना लहानपणापासून लावू नका. मुलांना पैशाची किंमत कळायलाच हवी आणि ह्यासाठी आपल्या घराची आर्थिक परिस्थिती मुलांना विश्वासात घेऊन सौम्य शब्दात समजावून द्या. मुलांचं वय लक्षात घेऊन तुमच्या समोर जर एखादा आर्थिक प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्येही मुलांना सहभागी करून घ्या, कारण आत्ताची मुलं ही इतकी हुशार आहेत की कदाचित तुम्हाला त्यातून एखादा सुंदरसा मार्गही सुचवू शकतात. जुन्या गोष्टी मुलांच्या समोर उगाळून काढणं पूर्णपणे बंद करा. ही बऱ्याच पालकांची सवय असते. आम्ही नाही बाबा आमच्या आई वडिलांशी असं कधी वागलो, किंवा अरे आम्ही ना कामं करून शिकलो, तुझ्यासारखं सगळं हातापाय
पायाशी मिळालं असतं ना तर कुठच्या कुठे गेलो असतो. तुमच्या अशा बोलण्यानी मुलं अजिबात सुधारत नाहीत, पण त्यांच्या मनात चालू होतं की झाली यांची टेप सुरू असं म्हणून पालकांच्या बोलण्याकडे मुलं दुर्लक्ष करायला लागतात. सर्वात शेवटचं पण अतिशय महत्वाचं, तुम्ही मुलांचं ऐकाल तरच मुलं तुमचं ऐकतील आणि त्याच्यामुळे मुलांची मतं न चिडता अगदी शांतपणे ऐकून घ्या. तुम्हाला मुलांची मतं चुकीची वाटली, नाही पटली तर त्या चुकीच्या मतांचे काय परिणाम होऊ शकतात हे मुलांना समजावा. हेही अगदी शांतपणे न चिडता योग्य काय अयोग्य काय ह्याचं मार्गदर्शन मुलांना जरूर करा. हे तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आले. मुलांशी योग्य प्रकारे संवाद साधला तर मुलांचे अर्धे अधिक प्रॉब्लेम्स नक्की सुटतील. त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का हे मला नक्की सांगा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्समध्ये माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका. आपण त्याच्यातून नक्की काहीतरी मार्ग काढू. आजच्या ह्या टिप्स फॉलो करून तुमचं पालकत्व खूप एन्जॉय करा आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.